तर आता ध्वजारोहण करण्यासाठी आपल्या गावचे सुपुत्र शहीद जवान विक्रम राऊत यांची माऊली माधुरीताई यांना मी पुढे येण्याची विनंती करतो। एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाए तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। एक साथ हाथ नीचे लो। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। तिथे जाऊन फक्त ठेवून द्या। अरे वा, किती छान। काय करतोयस तू? झेंडा खोचतोयस? ह्या इथे लई भारी खेळत होता, त्यांनी इथं झेंडा बी खोचला। अहो लावणारच की, रक्तातच आहे त्याच्या। शहीद गणेश ढवळे यांचा मुलगा आहे तो, समर्थ नाव आहे त्याचं। 2 वर्षापूर्वी हा 3 महिन्याचा असताना गणेश शहीद झाले, पण याच्या आजी आणि आजोबांनी आईनी फार धीराने घेतलेलं आहे। एवढं बळ अंगात येतच कुठलं हो? फौजीची बायको म्हटल्यावर आपोआप येतच ते। ताई, आम्ही इकडं तुमचा सत्कार सोहळा ठेवला, ही लई छोटीशी गोष्ट आहे हो, पण आम्ही बोलवलं आणि तुम्ही इकडं आलात, ही गोष्ट लाख मोलाची आहे बघा। अहो तुम्ही एवढ्या आपुलकीनं एवढ्या सगळ्या परिवाराला बोलावलं, सन्मान सोहळा करताय, लय मोठी गोष्ट आहे ही। अहो नाही नाही, तुम्ही जे करताय ते कुठल्याच सत्कारानं भरून निघणार नाही। ताई, तुमचा त्याग लई मोठा आहे हो, लईच मोठा। तुमचे मिस्टर पण फौज मध्ये आहेत ना? होय, अजिंक्य शिंदे, 11 मराठ्यामध्ये। हो का? माझे मिस्टर 12 मराठ्यामध्ये होते। तुमचे मिस्टर आता सुट्टीवर आहेत की पोस्टिंग? नाही हो, खूप वड्याला आहेत ते इकडं असते ना तर तुम्हाला सगळ्यांना भेटून त्यांना लई आनंद झाला असता, आणि समर्थला बघून तर लईच खुश झाले असते बघा ते। मग मोठं होऊन काय बनायचंय? त्याला हिरो बनवणार आहे, त्याच्यावर वडिलांची खूप इच्छा होती। म्हणजे आता आपल्याला समोर डायरेक्ट थिएटर मध्ये भेटणार तर? चित्तल, अगं पिताय सोय, चल पाहुणे येणार नाहीत। आणि हे कोण गे हिरो? रावल्या, समर्थ, शहीद गणेश ढवळे यांचा मुलगा। स्वागत आहे तुमचं सर्वांचं इथं। चित्तल, ताई तुम्ही बसून घ्या। नमस्कार। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम।
शीतल, आमची एक रिक्वेस्ट होती. बोला की, काय झालं? नाही, तुम्ही खालीच थांबता का? का हो? काय झालं? त्याचं काय आहे ना, आजचा हा कार्यक्रम आपण ट्रस्टच्या अंडर घेतोय, त्यामुळे मग स्टेजवर फक्त ट्रस्टचेच पदाधिकारी बसले पाहिजेत म्हणून. नाही, बरं ठीक आहे, थांबते मी खाली. पण आम्हाला लय वाईट वाटतंय बरं का तुम्ही खाली थांबणार त्याचं. नाही नाही, त्यात काय एवढं, तुम्ही दोघ जण आहे की, जावा जावा. ठीक आहे, हाय. काय शीतल, तू का खाली थांबलीस? यो कार्यक्रम फक्त तुझ्यामुळं, फक्त तुझ्यामुळं होतोय. राहुल्या, फक्त माझ्यामुळे नाही, सगळ्यांमुळेच होतोय की. नाही थांब, मीच बोल. राहुल्या राहुल्या थांब, उगाच आता सगळ्यांसमोर बोलू नगस. कार्यक्रम शिस्तीत झाला पाहिजे असं ठरलंय का नाही आपलं? मग आणि तसं बी आपल्यासाठी कार्यक्रम महत्वाचा आहे, स्टेजवर बसणं नाही काय. बर, तू वर जा आणि यास्मिनला मदत कर. हा, जा. आज आपल्या गावात तांदवडीमध्ये शहीद जवान परिवार सन्मान सोहळा आयोजित होतोय. त्याचा मला आणि इथं जमलेल्या सगळ्यांनाच गावकरी म्हणून अभिमान आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण दीपप्रज्वलन आणि आमरस्तंभाचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया अशी मी पाहुण्यांना विनंती करतो. आज आपण इथं सगळे जमलोय एका विशिष्ट हेतून. अतिशय उदात्त असा हा हेतू आहे, ज्या जवानांनी आपल्या देशासाठी, आपल्या नागरिकांसाठी प्राण वेचलं, त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी आपण इथं सगळे जमलोय. आपल्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे आर्मीतून निवृत्त झालेले मेजर प्रतापराव भोसले, जे निवृत्त होऊन सुद्धा सैनिकांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी काम करतात, अपार कष्ट घेतात. आपण त्यांचा सत्कार करूया. मी आता पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सन्मान सोहळ्यातल्या कुटुंबियांचे सन्मान करावे. सर्वप्रथम आमच्या गावचे सुपुत्र, आपल्या सगळ्यांचा लाडका इक्या, म्हणजेच शहीद जवान विक्रम राऊत यांच्या वीरमाता, त्यांचा सन्मान करावा. यानंतर वीरपत्नी रेश्मा गणेश ढवळे,
वीरपत्नी अमृता विश्वनाथ साळुंखे, वीरपत्नी ललिता संदीप तापे, वीरपत्नी अश्विनी रतन शिंदे, वीरपत्नी अनिशा दीपक घाडगे, वीरपत्नी ज्योती निलेश चव्हाण, वीरपत्नी वैशाली रवींद्र धनावडे, आता मी अशा व्यक्तीला बोलावणार आहे जिच्या कल्पनेत यो कार्यक्रम साकारला. तो कार्यक्रम करावा म्हणून जिनं अपार कष्ट घेतलं. जितू शेठ, 2 मिनिटं मला जरा बोलायचं. नाही पण नाही, मला माफ करा, मी मध्येच बोलतोय, पण जरा मला बोलायचं. तर समस्त ग्रामस्थांनो, माननीय साहेब आणि सत्कार झालेले सगळेजण, तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. राष्ट्रशक्ती युवा पक्षाचा सरचिटणीस म्हणून मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आज एक गोष्ट या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते की आजपर्यंत मी इतके कार्यक्रम बघितले, त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये इतका सुंदर कार्यक्रम मी कुठेही बघितलेला नाही. त्यामुळे मला राहवलं नाही आणि मी बोलायला उभा राहिलो. सॉरी बरं का जितू शेठ, काय मध्ये व्यक्ती आहे. फौजी किंवा जवान हे आपल्यासाठी तिकडे बॉर्डरवर काय करतात हे आपण इथं बसून सांगू शकत नाही. माझा कडकडीत सल्यूट आहे त्यांना इथून. पण हे आपण असे कार्यक्रम घेऊन आपण त्यांची विशेष दखल घेतोय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बर का साहेब, हा कार्यक्रम घ्यायचं जेव्हा आमच्या डोक्यात आलं तेव्हा हे सगळ्यांनीच उचलून धरलं. खास करून शहीद जवान मेमोरियल ट्रस्टचे प्रेसिडेंट आणि आमचे मिसेस सौभाग्यवती जयश्री हर्षवर्धन देशमुख यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी. हा आता जयश्रींना हे मिरवून सांगावं असं वाटत नाही, हा भाग वेगळा. पण आपण त्यांचेही या ठिकाणी आभार मानले पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला होते आपल्या गावचे फौजी हनुमंत फडतरे, रावल्या, यास्मिन, झालं तर गुरुजी, हा टॅलेंट, गोट्या, खजिनदार, अशोक गुरव, बापू, या सगळ्यांचे सुद्धा आभार. असो, मी फार वेळ घेत नाही कारण तुम्हाला प्रमुख पाहुण्यांना सुद्धा ऐकायचंय. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की
तुम्ही तुमचे 2 शब्द बोला. जय हिंद. शहीद जवान परिवार, देशभक्त नागरिक, माजी सैनिक आणि ग्रामस्थ, आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी आपला शतश आभारी आहे. आज शहीद परिवाराला भेट देणं हे माझ्यासाठी एक भाग्याचं लक्षण आहे. कारण मी असं मानतो की 4 धाम यात्रा करण्यापेक्षा एका शहीद परिवाराला भेट दिलं तर त्याचं पुण्य हे त्यापेक्षा जास्त चांगलं आहे. आणि ते मिळवण्यासाठी मला या ठिकाणी आलेलो आहे. आपल्या गावाची शौर्याची परंपरा ही कायमच राखलेली आहे आणि ती राखतच राहणारे आपण ग्रामस्थ आहात. आणि आपल्याकडून ही मुलं या देशासाठी दिलेली आहे. घराघरातून एक जवान येत असताना हा प्रत्येक घर मला किल्ला वाटतो. कारण मला एक जुनी कविता त्यामुळे आठवते. शस्त्राघाता शस्त्राची उत्तर, पुढे जायचे तरी निरंतर, अंती विजय ठरू, अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढू, परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला, हे कोटी कोटी भुजदंड, होतील इथे ध्वजदंड, छातीची करुणी ढाल लाल या संगी बीज भिडू, अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढू. आज हा ध्वज, हा तिरंगा संपूर्ण भारतामध्ये आज फडकत आहे आणि अभिमानाने फडकत आहे. त्या तिरंग्याचे केवळ 3 रंग आपल्या सर्वांना दिसत असतील, पण या तिरंग्याचे 5 रंग आहेत. तिरंग्यामध्ये 4था रंग जो आहे निळा, माझ्या अशोक चक्राचा, आणि शहीद परिवारातून ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्याच्या रक्ताचा रंग देखील आहे आणि तो शांततेसाठी याच्यात आहे. तो शांत रीतीने तुम्हाला न दिसता दिसत आहे. आता मी फार काही बोलणार नाही. आपण मला या चांदोली गावात बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. शीतल, त्या भैयाला सोडायचं ना अजिबात. तुझं नाव मुद्दाम घेतलं नाही. राहुल्या, कोणतरी माझं नाव घ्यावं, मी केवढं काम केलं हे सगळ्यांना सांगावं म्हणून करतोय का आपण हा कार्यक्रम? अगं पण हे बघ राहुल्या, माझा हेतू शुद्ध होता. मला जसं वाटलं होतं अगदी तसं झालंय बघ. आता मला काय बी नको. आणि शीतल, यासाठीच मला तुझ्यासारख्या मुलींचा अभिमान आहे ज्या निस्वार्थीपणे काम करत असतात. मला फौजी हनुमंत यांनी सगळी कल्पना दिली. तुम्ही गावातल्या लोकांना एकत्र करून मीटिंग घेतली, स्वतः जाऊन माहिती घेऊन आलात. आजच्या कार्यक्रमात तुमचे कष्ट दिसत होते. थँक्यू सर. जवान हे छोट्या छोट्या गावातून येतात. त्यांच्या बायका त्या गावाकडील असतात. आत्मविश्वास असून देखील त्या काही काही वेळेस बुजतात. तुम्ही हा सर्व न्यूनगंड बाजूला ठेवून हे कार्य हाती घेतलेलं आहे. आता 2 पावलं पुढे जायला हवंय. तुम्हीच अपेक्षा वाढवून ठेवली आमची. आता तुम्ही या सर्व महिलांसाठी काम करायला हवंय. होय सर, नक्की. चला येतो मी. मस्त झाला कार्यक्रम. तुमच्या फौजींना सांगा विचारलं म्हणून. होय, येतो मी. अरे यांना सांगायचंच राहिलं की. सांगितलं पाहिजे त्यांना. कार्यक्रम लय भारी झाला. फोन दे की माझा. यांच्या युनिट मधनं 4 मिस कॉल. फोन केला पाहिजे. परत युनिट मधनं फोन येतोय. हा हॅलो, मी अजिंक्यच्या घरातल्यांशी बोलतोय का? होय. मी त्याच्या वडिलांशी किंवा काकाशी किंवा भावाशी बोलू शकतो का? नाही, त्यांना वडील किंवा भाऊ नाही. मग घरात दुसरं कोणी पुरुष आहेत की? मामा आहेत. पण काय झालंय? हा, मला त्यांच्याशीच बोलायचं होतं. हा, एकच मिनिट. मामा, मामा बघा की यांच्या युनिट मधनं फोन आलाय. तुमच्याशीच बोलायचं म्हणतात जरा. हॅलो, मी. हा हॅलो, अजिंक्यला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. आज पहाटे एका ऑपरेशन मध्ये त्याला गोळी लागली.